नमस्कार. आज आपण जरा एका ओळखीच्या पण कदाचित एका नव्या अँगलने एका कथेला बघणार आहोत. विक्रम आणि वेताळ. हो, विक्रम वेताळ म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतं सगळं. अगदी. तर आपल्याकडे विक्रम आणि वेताळ ज्ञानाच्या कथामधले काही उतारे आहेत आणि ते जरा वेगळं काहीतरी सांगतायत असं वाटतंय. बरोबर. म्हणजे मूळ गोष्ट तर आपल्याला माहितीये. उज्जैनचा राजा विक्रमादित्य तो स्मशानात जातो. हो, आणि मग तो वेताळ झाडावरचा आणि ती अट की विक्रमाने बोलायचं नाही. आणि जर बोलला तर वेताळ परत झाडावर. 25 कथा आहेत त्या, विक्रमाची बुद्धी, त्याचं शौर्य, न्याय वगैरे तपासणाऱ्या. आपण लहानपणापासून ऐकतो आलोय, नैतिक धडे वगैरे. अगदी. त्या कथा आजही महत्वाच्या वाटतात. पण या उतार्यांमध्ये काय वेगळं आहे? आपण असं गृहीत धरतो की विक्रम तर तयार असतो नेहमी, त्याच्याकडे प्रत्येक कोड्याचं उत्तर असतं. बरोबर. पण इथेच तर गंमत आहे. या उतार्यांनुसार कल्पना करा, तीच स्मशानातली रात्र, खांद्यावर प्रेत, आणि वेताळाने पहिलाच प्रश्न विचारला. आणि विक्रम पूर्णपणे निरुत्तर झालाय. त्याची वाचाच गेलीय जणू. काय सांगताय? म्हणजे नेहमीच्या कथेसारखं नाहीये. अजिबात नाही. इथेच आपल्या आजच्या चर्चेचा मुद्दा सुरू होतो. हे नेहमीपेक्षा खूप वेगळं आहे. अच्छा, म्हणजे त्याचं मौन हे काहीतरी वेगळं आहे. हो, म्हणजे पारंपरिक कथेत कसं असतं, त्याला उत्तर माहीत असतं, पण तो योग्य वेळेची वाट बघतो किंवा मुद्दाम गप्प राहतो कंट्रोल ठेवण्यासाठी. बरोबर, धोरणी मौन असतं ते. पण इथे या उतार्यांप्रमाणे त्याचं मौन धोरणी नाहीये, ते खरं आहे. त्याला खरंच उत्तर सुचत नाहीये. अरे बापरे. मग वेताळ धमकी नाही देत ती डोक्याची शक्ल करण्याची? नाही देऊ शकत, कारण अट मोडलीच नाही ना अजून. तो बोललाच नाहीये. ओके, म्हणजे ही तर विक्रमाच्या नेहमीच्या इमेजला धक्का देणारी गोष्ट झाली. मग का होत असं? म्हणजे तो निरुत्तर का होतो? उतारे असं सुचवतायत की हे आजच्या काळाचं प्रतिबिंब आहे. म्हणजे तेव्हाची कोडी सोडवायला विक्रमाची बुद्धी कदाचित पुरेशी होती. पण आजची आव्हानं वेगळी आहेत असं म्हणायचंय का? अगदी. उतार्यांमध्ये पुढे असं म्हटलंय की आज स्मशानाच्या झाडावर एक नाही तर हजारो वेताळ क्रूर हास्य करत लटकलेले आहेत. हजारो वेताळ. बापरे. हे रूपक आहे. बरोबर. हो, रूपकच. आणि ते आजच्या जगातल्या समस्यांबद्दल बोलतंय. म्हणजे फक्त अवघड प्रश्न नाहीत हे. काय आहेत हे हजारो वेताळ? म्हणजे बघा ना, आजकाल नैतिक गोंधळ किती आहे. माहितीचा इतका मारा होतो की खरं काय खोटं काय कळतच नाही. बरोबर. मग ते टोकाचं ध्रुवीकरण किंवा अशा अनेक गुंतागुंतीच्या समस्या आहेत जिथे असं सरळ हे बरोबर किंवा हे चूक असं उत्तरच देता येत नाही. अच्छा, म्हणजे जुन्या ज्ञानाच्या चौकटीत न बसणारे प्रश्न. अगदी. पारंपरिक उत्तरं जिथे लागूच पडत नाहीत. हे खरंच खूप महत्वाचं निरीक्षण आहे. आणि याला सपोर्ट करायला उतार्यात काही संदर्भ पण आहेत ना, तुम्ही म्हणालात तसं? हो, तो उल्लेख आहे. आग बहती है यहाँ गंगा में, झेलम में भी कोई बतलाए कहाँ जाके नहाया जाए. ही ओळ कदाचित कुठल्या तरी कवितेतली असेल, पण ती काय दर्शवते की आज पवित्र मानलेल्या जागासुद्धा संघर्ष किंवा द्वेषानं व्यापल्या आहेत. शांतताच नाहीये कुठे. म्हणजे सगळीकडे अस्वस्थता. हो, आणि त्याचबरोबर चित्रकार चंद्रकांत चन्ने यांचाही उल्लेख आहे. अच्छा, त्यांची कलाकृती पण याच अस्वस्थतेवर भाष्य करते अनेकदा. बरोबर. तर हे सगळं मिळून लेखक काय करतोय, त्या जुन्या कथेला आजच्या गंभीर वास्तवाशी जोडतोय. जणू काही आजचे वेताळ इतके भयानक आहेत की विक्रमाचं चातुर्य पण कमी पडतंय. म्हणजे मूळ कथा जिथे विक्रमाच्या हुशारीचा आणि नियंत्रणाचा उत्सव आहे, तिथे हे उतारे आजच्या काळातल्या अनुत्तरित प्रश्नांकडे बोट दाखवत आहेत, त्यातून येणाऱ्या गोंधळाकडे. अगदी. विक्रमाचं मौन इथे शक्तीचं प्रतीक नाही राहत. ते एका अर्थीनं हतबलतेचं किंवा मर्यादेचं प्रतीक बनतं. पारंपरिक कथेत तो परिस्थितीवर कंट्रोल मिळवतो, बोलून किंवा गप्प राहून. ज्याच्या परीक्षेची नाही राहत, ती आजच्या मानवी स्थितीचं रूपक बनते. बरोबर. तर मग या चर्चेतून आपण काय लक्षात घ्यायचं? ही आपली ओळखीची विक्रम वेताळाची गोष्ट या उतार्यांमुळे एक अगदी वेगळ्या प्रकाशात समोर येते. हो, ती फक्त भूतकाळातली गोष्ट नाहीये. ती आजच्या जगातले जे अनुत्तरित प्रश्न आहेत, जो आपला गोंधळ आहे किंवा आपला पारंपरिक ज्ञान जिथे कमी पडतंय, त्याचं प्रतिबिंब असू शकते. अगदी. आणि हा विचार खरंच महत्वाचा आहे. म्हणजे आज आपल्यासमोर असे कोणते प्रश्न आहेत जे आपल्याला त्या विक्रमासारखं निरुत्तर करतात. बरोबर.
कोणत्या आव्हानांपुढे आपली नेहमीची उत्तरं, आपली जुनी समज कमी पडते असं वाटतं? आपल्या आजूबाजूला असे कोणते हजारो वेताळ आहेत जे आपल्याला विचारायला लावतायत की जुन्या कथांमधलं शहाणपण आज खरंच पुरणार आहे का? आणि कोणती जुनी उत्तरं या नव्या वेताळांना शांत करायला अपुरी पडतायत? हा प्रश्न खरंच विचार करण्यासारखा आहे. याच विचारासोबत आजची चर्चा इथेच थांबवूया.